नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांचे निकाल आता केवळ स्थानिक राजकारणापुरते मर्यादित राहिलेले नाहीयेत. उलट या निकालांनी आगामी महानगरपालिका निवडणुकांची दिशा स्पष्टपणे दाखवून दिलेली आहे. आज परिस्थिती अशी आहे की गल्लीतला सामान्य मतदार सुद्धा उद्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये कोणतं राजकीय क्षेत्र उभं राहू शकतं याचा अंदाज बांधू लागलाय. अशा परिस्थितीमध्ये मुंबई सारख्या महानगरात मराठी माणसाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू अजूनही ठाकरे हेच नाव आहे. मात्र हे नाव पुन्हा प्रभावी ठरवण्यासाठी मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि बाळासाहेब ठाकरे यांचा ठाम, निर्भीड, हिंदुत्ववादी भूमिकेला पूर्वीसारखी धार येणं आवश्यक आहे. अशातच आता दोन्हीही ठाकरे बंधूंनी पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात केली तर नेमकं काय होऊ शकतं याच बद्दल आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी मयुरी कराडे, तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण. मंडळी, गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणात दोन्हीही बाजूंना खुश ठेवण्याचा जो प्रयोग सुरू आहे तो आता अपयशी ठरत असल्याचं स्पष्ट झालंय. थोडं सेक्युलर, थोडं हिंदुत्ववादी, थोडं अल्पसंख्याकांचं आणि थोडं बहुसंख्याकांचं अशी तडजोडीची भूमिका मतदार आता स्वीकारायला तयार नाहीयेत. अलीकडच्या निवडणूक निकालांनी हे ठसठशीतपणे दाखवून दिलेले की मतदाराला आता अस्पष्ट भूमिका नकोय, तर ठोस विचारधारा, स्पष्ट भूमिका आणि कणखर नेतृत्व हवंय. याच पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाच्या येत्या काळातल्या राजकारणाकडे जरा डोकावून बघावं लागेल. दुसरीकडे या सगळ्याच्या दरम्यान काँग्रेस पक्षाने स्वबळावरती चालवण्याचा निर्णय घेतल्यामुळे संपूर्ण राजकीय समीकरणं आता बदलत चाललेली आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक मतांवरती विसंबून राहण्याची अपेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी आता व्यवहार्य राहिलेली नाहीये. ही वस्तुस्थिती जरी कटू असली तरी सुद्धा स्वीकारणं अपरिहार्य आहे. कारण बदललेल्या परिस्थितीमध्ये जुन्या भ्रमांवरती आधारलेली रणनीती ठाकरे गटाला अधिक अडचणीत टाकू शकते आणि त्यामुळे भविष्यातील वाटचाल ठरवताना या भ्रमातून बाहेर पडणं सगळ्यात जास्त आवश्यक ठरतं. याच्याही पुढे जाऊन भाजपने हिंदुत्वाला राष्ट्रीय पातळीवरती मोठं व्यासपीठ दिलं असलं तरी सुद्धा त्यामागे गुजराती व्यापारी मानसिकता आणि सत्ता केंद्रित राजकारण असल्याची भावना अनेक मराठी मतदारांमध्ये आजही आहे. हीच भावना इतर हिंदुत्ववादी पक्षांसाठी संधी निर्माण करते. मराठी अस्मितेशी जोडलेलं, स्थानिक प्रश्नांशी निगडीत आणि आक्रमक पण जमिनीवरचं हिंदुत्व आजही मतदार शोधत आहेत. मात्र हिंदुत्व म्हणजे भाजप आणि सेक्युलर म्हणजे काँग्रेस अशी सरधोपट विभागणी स्वीकारल्यामुळे इतर पक्ष स्वतःची स्वतंत्र आणि ठाम ओळख निर्माण करण्यात अपयशी ठरताना दिसतात. याचाच परिणाम म्हणजे अनेक पक्ष आज ना धड हिंदुत्ववादी ना धड धर्मनिरपेक्ष अशा मधल्या भूमिकेत अडकलेले आहेत. हीच अधांतरी भूमिका यांच्यासाठी घातक ठरते. कारण निवडणुकीच्या निर्णायक क्षणी मतदार गोंधळलेला नसतो, तो स्पष्ट विचारधारेच्या बाजूने ठामपणे उभा राहतो आणि त्यामुळे कधी कधी धर्माचा अतिरेक जरी जहाल वाटला तरी राजकीय लढतीत तोच प्रभावी, लक्षवेधी आणि विजयी ठरत असल्याचं वारंवार दिसून आलंय. यात आत्ताच्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजपच्या सलग विजयांना काही ठिकाणी कणकवली पॅटर्नने आव्हान दिलंय. हेही याच पार्श्वभूमीवरती आता महत्वाचं ठरतं. स्थानिक समीकरणं, कार्यकर्त्यांची ताकद आणि जमिनीवरची बांधणी यामुळे भाजपला रोखता येऊ शकतं हे या प्रयोगाने दाखवून दिलंय. मात्र हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यासाठी विरोधकांमध्ये एकजूट, शिस्त आणि परस्पर विश्वास आवश्यक आहे. बरं, फक्त एवढं असून चालत नाही, तर खरा प्रश्न असा उरतो की ही राजकीय परिपक्वता आणि मानसिकता विरोधी पक्षांमध्ये खरोखर आहे का? असो, भाजपचं 100% सत्तेचं स्वप्न पाहता विरोधकांनी अस्तित्वासाठी एकत्र येणं अपरिहार्य आहे. पण यासाठी प्रत्येक पक्षाने आपल्या नेत्यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षा, स्वार्थ आणि स्थानिक राजकारण तात्पुरतं बाजूला ठेवणं गरजेचं आहे. प्रत्यक्षात मात्र भाजप विरोधी घोषणांची रेलचेल असते, पण त्या घोषणांसाठी लागणारी तडजोड आणि त्याग करायला कोणीही तयार नसल्याचं चित्र सातत्याने समोर येत आहे. आता याचाच थेट परिणाम म्हणजे काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळावरती लढण्याचा घेतलेला निर्णय. त्यामुळे मवियासारख्या आघाड्यांचं भविष्यच प्रश्नांकित झालंय. एकीकडे भाजपला रोखायचं बोलायचं आणि दुसरीकडे आवश्यक ती तडजोड करायला टाळाटाळ करायची. हा विरोधाभासच विरोधकांना आता कमकुवत करत आहे. त्यामुळे सातत्याने येणारे निवडणूक निकाल पाहता हे धक्कादायक न वाटता अपेक्षितच ठरू लागलाय. मंडळी, राजकारणात कायम लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे कोणतीही युती किंवा आघाडी कायमस्वरूपी नसते. त्या त्या वेळच्या परिस्थितीची गरज म्हणून त्या तयार केल्या जातात किंवा होतात.
मात्र कालांतराने या तडजोडींवरती स्वार्थ हावी होतो आणि मग अनपेक्षित धक्कादायक आणि अविश्वसनीय राजकीय उलथापालथी घडतात. आणि म्हणूनच ज्या विचारधारेतून एखादा पक्ष उभा राहिला ती पूर्णपणे सोडणं किंवा तिचं स्वरूप इतकं बदलणं की मूळ ओळखच पुसली जावी हे दीर्घकालीन आत्मघात ठरू शकतात. आणि याच पार्श्वभूमीवरती आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये ठाकरे युतीसमोर अस्तित्वाची लढाई उभी आहे. मराठी किल्ला राखायचा असेल, मुंबईवरची पकड ढिली पडू द्यायची नसेल तर मराठमोळं हिंदुत्व पुन्हा प्रखरतेने, आत्मविश्वासाने आणि अभिमानाने मांडणं अपरिहार्य आहे. तळागाळातील कार्यकर्ते, शाखा, स्थानिक प्रश्न आणि थेट जनतेशी संवाद या जुन्या शिवसेना परंपरेत परतणं ही काळाची गरज आहे. जर दोन्ही ठाकरे पक्षांनी अहंकार बाजूला ठेवून शून्यातून सुरुवात करण्याची तयारी दाखवली आणि पुन्हा जमिनीवरती उतरून काम केलं तर राजकारणात अशक्य वाटणारे चमत्कार सुद्धा घडू शकतात. बाकी तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सोबतच आपल्या महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.